आज गँगवॉर जरी नसलं ना अच्चूबाई, तरी आज आजूबाजूला अशी टोळकी आहेतच माझ्या. पण तू जे म्हणतो आता मुंबईपेक्षा पुण्यामध्ये आता तुला जास्त वाटतं. हो जाणवतं, कारण मी त्याच्यातून गेल्यामुळे मला जर मी त्या दृष्टीने बघतो तर खूपच आहे, अतिप्रमाणात आहे. मुंबईमध्ये इतकं नाही पण आहे. अशा मुलांना काय सांगशील तू आत्ता? सांगेन की काय पॉईंट नाही. शेवटी लाईफ काय तुमची, एकदा गेलात आणि तुम्ही जर उमेदीच्या काळात गेलात, तुम्ही तारुण्यामध्ये गेलात, तर तुमची काय होतं ना, मी माझ्या मुलाला काय सांगतो की बाबा कानाखाली मारली ना, तू त्याला मारू नकोस, तू मला सांग, मी काहीतरी उपाय शोधेन. कारण तू मारलास, उद्या तुझ्या एक केस जरी झाली ना, तुझी लाईफ झंड आहे. एक केस बनली ना आपल्यावर, पूर्ण लाईफ स्पॉईल होते. कारण मी अनुभवलं ते. काय होतं मग चालू होतं ना, पोलीस कोर्ट कचऱ्या चालू होतात पोलिसांचं. मग पोलीस बोलतात तू गुन्हेगार, पोलिसांच्या दृष्टीने तू गुन्हेगार होतोस. मग सगळ्या प्रोसेस त्यांच्या चालू होतात. तुझ्यावर विशेष लक्ष दिलं, काय करत तर नाहीस ना, बरं कुठे, सगळ्या गोष्टी होतात. तर माझं म्हणणं म्हणजे मी प्रत्येक वेळी की तुझं काय झालं तर बाबा असं, म्हणजे असं एक तुझ्यावर काय होणार. हा, पुण्यामध्ये पण मी असं तरुणांना सांगेन की बाबा ना, विचार करा ना की तुम्ही एकदा जेलला गेलात, एखादी केस करून गेला, तर तुम्हाला किती वर्षांनी येता, 5 वर्षांनी, 6, जे पण कितीतरी मागे जाता ना.